रामकृष्ण हरी मंडळी, आज 25 एप्रिल 2026 रोजी आपण बैल बाजारात आलेलो आहे. तर आज या ठिकाणी बघूयात आजचा बाजारभाव काय आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या रोजच्या व्हिडिओ आवडत असतील त्यांनी लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन नवीन आले त्यांनी पण जरा सबस्क्राईब वगैरे करा. तुमच्यापर्यंत दररोजचा बाजारभाव पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला आवडतो ना आवडतो जरा सांगत जा. कोणत्या मालाचा अजून बाजारभाव पाहिजे तुम्हाला, कोणत्या नाही ते पण सांगा आणि ते पण घेण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळा बाजारभाव योग्यरित्याने पोहोचल असा माझा रोजचा प्रयत्न आहे. तर मी आलेलो इथं या ठिकाणी नाशिक मार्केटमध्ये. तर आपण बघूयात आज कोणत्या मालाला काय बाजार आहे आणि कोणत्या मालाने काय उच्चांक गाठला आहे आणि कोणत्या मालात काय घट झाली ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणारच आहे. ओके, या ठिकाणी आमचे चाकोरी गावचे बोराडे काका आहे. बोराडे काका, हा, त्यांनी काय आणलंय बोराडे काका? 20 रुपये जुडी काढली काकांनी कोथंबिरीची. आजचा रेट आहे. भाज्यांना जरा चांगली बाजार आहे, चांगला आवक आहे अशा पद्धतीने आहे. असं अतिशय सुंदर अशी कोथमीर आहे. या ठिकाणी त्यांनी 40 रुपये कोथमीर काढली आहे आणि चाकुरीचे पाहुणे येते आपले. 2000 रुपये घे. कोथंबीरीला लय गर्दी झाली कोथिंबीर नसल्यामुळे. अशा पद्धतीने कोथंबीरीची गर्दी तुम्ही बघा. एक काम करा, बोलायला वेळ नाही. असं 1750 द्या, नाही तर परत तुमचे पैसे घ्या. बस काकाचं बोलणं लय रोखोक आहे. एकदम जोरदार अशी मेथी आहे. माऊली काय भाव काढली मेथी? 20 रुपये जुडी. असं 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 ये बाई, एकदम जोरदार मेथी, एकदम क्वालिटी मेथी आहे. 20 रुपये जुडी. कुठले पाहुणे? जेवळा सटाणा. असं असं जेवळा सटाण्याचे पाहुणे मेथी आणली त्यांनी आज. नाद खुळा मेथी, एकदम सुंदर अशी शेपू आहे. शेपूचा नाद पहा. काका कुठले पाहुणे? नाशिक रोडचे आहे का? असं 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 काय भाव काढला शेपूचा आज? 20 रुपये. असं 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 आजचा रेट आहे शेपूचा. 20 रुपये जोडी. 20 रुपये नाद खुळा. पाहुणे काय भाव काढली कोथंबीर? 25 रुपये. पाहुणे काय भाव काढला? काय भाव काढले कांदा पात? 20 रुपये. हा, 20 रुपये. 20 रुपये कांदा पात. काय आळूचा काय काय बंडल किती आहे? 60 रुपये बंडल. 60 रुपये बंडल. कुठले पाहुणे? साडगाव. असं 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 बरं आहे ना. आळूचं चांगलं आहे ना? चांगले. 60 रुपये बंडल म्हणलं चांगलं जातं बॉस. बरं बरं चालेल. अजून महिन्याने थोडे महिन्याने अजून बाजार टाईट होईल. असं असं हा ना. 100-150 रुपये. लहान लेबान 70-80. हा ना. बरं बरं चालेल. चांगलं. किती राहते याच्यात? पानं किती राहते? 10 गड्डे राहते. 10 पानाचे 10 गड्डे. 10 पानाच्या 10 गड्ड्या का? असं 100 पानं. 100 पानं राहते एका गड्डे. असं ओके. चालतंय. एकदम सुंदर असा कांदा आहे. काय काय बाजार काढली कांद्याची? 200 रुपये. 200 रुपये झाली का? असं 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 बरं. चला आता एवढ्या उन्हातानामध्ये 200 रुपये झाली. नाही परवडत शेतकऱ्याला. आता काय लोक 150 रुपये मागते. 150 रुपये मागत. कुठले पाहुणे? सय्यद पिंपरी. सय्यद पिंपरीचे आहे का? असं 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 बरं चालतंय. चला. आंबा एकदम सुंदर असा आंबा आहे. नात नाही. काय भाव काढला पाहुणे आंबा? 800 रुपये सांगत आहे का? आंबाचे 800 रुपये. सीझनच आहे आंब्याचं त्याच्यामुळे. काय कोणता आंबा आहे? गावठी आहे का? पण लय भारी हो. एकदम मस्त आहे. सुंदर असा आंबा आहे. कुठले पाहुणे? गोलपाचं पिपळत. असं 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 800 रुपये सांगत आहे. अजून काही घेतलं नाही कुणी ना? असं असं काय किती वाजता आली? इतक्यात आले का? मग जाईल 1000 रुपयाला जाईल. काय काळजी करते? शेतकऱ्याचा माल आहे. 1000 रुपये इकला पाहिजे. ओके. एकदम सुंदर असं गेल का? येवा या ठिकाणी बघा तुम्ही. काळं झालं आता. टेम्परेचर एवढं आहे. माणूस काळा पडा त्यामध्ये गिलका काय काळा पडणार नाही. बरोबर आहे घरी. असं काय भाव काढला गिलक्याचा आज? 200 रुपये. असं 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 कुठले पाहुणे तुम्ही? जांबुटक्याचे आहे आपल्या साडूच्या इकडचेच पाहुणे. काही एकदम सुंदर असं वांग आहे. हे बा एकदम सुंदर असं वांग आहे. गावठी वांग आहे. नाद नाही. काय भाव काढला वांग्याचा? 200 रुपये. 150-200 रुपये ना. जरा बरी बाजार. काय मावशी तू काय भाव मागितला? आता काय भाव ते मागितलं ते आपण विचारू. 120 नाही. काय परवडलं शेतकऱ्याला मला सांग बरं. शेतकऱ्याला सांग ना. घंटागाडी फेकून देऊ राहिले. काय रे?
म्हणजे माल विकून नाही राहिले हा का? असं 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 अवघड आहे बरं का त्यांची पण समस्या आपण असं असं आता जर समजा नाहीच मार्केटला बी भाव नाही आम्हाला विकायला बी गिराईकच नाही असं असं त्याच्यामुळे म्हणजे त्यांची पण आपण जी प्रतिक्रिया आहे ते पण ऐकणं फार गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का मंदी पडली मंदीमुळे ना काय होतं त्यांना पण माल विकायला प्रॉब्लेम येतोय हा असा प्रॉब्लेम आहे तर हा पण मग शेतकऱ्याची भरपूर अडचण आहे त्याला लहान पोहासारखं जपणं आहे त्याला मोठं करणं आहे त्याला खत औषध लय काही काही द्यावं लागत त्याला मग असं समस्या प्रत्येकाची विकणाऱ्याची पण आहे पिकवणाऱ्याची पण आहे त्याला पर्याय नाही असा विषय 150-200 रुपये विकतोय तो वांग अशा पद्धतीने चालू रेट बरं का आजचा जरा बरं आहे कुठले पाहुणे वाडोलीचे आहे का? असं असं वाडोलीवरून आले बाबा असं 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 बरं आहे चला काही विषय एकदम सुंदर असा दोडका आहे इकडे बा एकदम सुंदर असा दोडका आहे काय बाबा काय भाऊ काढला दोडक्याचा थोडं काय 300 सांगितलं ते उन्हे राहिले 150-200 मागू राहिले 150-200 हा काय करणार उन्हामध्ये चालतं काम आहे नाही शेड नाही काही नाही काही काहीतरी शेड व्यवस्था करायला पाहिजे ना हा ना उन्हाळी लागत आहे ना हो. एवढ्या टेम्परेचर मध्ये काम करणं म्हणजे सोपं नाही ना मग आणि सोपी गोष्ट नाही राहिली नाही ना फार शेतकरी आम्हाला आहे ना भेंडी 80-90 रुपये भेंडी चालली. असं 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 वांग आहे का आहे ना वांग मागणी वांग घ्या ना काय भाव घ्यायचं कुठले आहे बाबा तुम्ही साकूरचे आहे का थोडीशी परिस्थिती लेट डाऊन होईल शेतकऱ्याची बरं तर वांग काय भाऊ का आधी काय झालं सांगितलं 150 रुपये दिले 100 रुपयानं काय सांगितलं 150-100 रुपयांनी दिले लई अवघड परिस्थिती बरं का 100 रुपयांनी चाललंय भरता वांग 100 रुपये फक्त खाली आणि दोडका चालू आहे फक्त 300 रुपये झाली 300 रुपये सांगा द्या 300 रुपये सांगा द्या पण मग अजून काय रेट नाही दिलंय 250 रुपये झाले 200 रुपये 200-250 रुपये चाललंय बरं का दोडका एकदम सुपर अशी ब्रोकोली नाद नाही काय चायनाचा काय माल काढला बाजार काढली आज अजून दिली नाही का तरी पण मग काय सांगा द्या बॉस 150 रुपये झाली भारी हो माल एकदम भारी तुमचा कुठले पाहुणे पाथर्डीचे आहे का माल भारी मस्त चायना 150 रुपये झाली केळाची बनी पाहिली तुम्ही केळाची बनी केळ आले जळगाववरून आणले कुठून आणले केळ कुठून आणले जळगाववरून नाद नाही काय पण दिले की एखादी जाईल दिली केळाची आता 150 रुपये आली आपल्याकडे काय हा तिकडे झालंच आहे बुवा पण मग 150 रुपयाला दिली केळाची जाळी कारले होते असं कारल्याची काय बाजार आहे कारले 400 रुपये कारल्याची जरा चांगली बरं का बाजार कारल्याची बाजार चांगली 400 रुपये म्हणजे चांगली अजून काय आणले त्यात काय गिलके आहे का गिलका काय भाव काढले का मागा ते 300-350 रुपये एकदम सुंदर असं गिलक आहे 300-350 रुपयाने मागा देते पण आता सोपं नाही गवार गावठी गवार आहे का काय भाव काढली गावठी गवार इतक्यात आली आहे का असं असं म्हणजे 600 रुपयापर्यंत आहे बाजार बरं का गावठी बाजार आहे आता कालपर्यंत होती पण अशा पद्धतीने बाजार आहे गावठीची बघूयात पुढं वांग कोणाच आहे वांग काय भाऊ का विचारलेच नाही आता चालू आहे लांबडी वांग एकदम सुंदर असं वांग आहे अजून पण सांगा ते काय भाऊ दे असं बरं आहे चालतंय 250 पर्यंत रेंज आहे भाऊ रेंज अंदाज 250 रुपये 200-250 रुपये याचा असा अंदाज आहे भाऊ असं चालतंय कुठले पाहुणे वाडगावचे आहे का ओके एकदम सुपर अशी भेंडी आहे कवळी लुसलुशीत भेंडी आहे एकदम सुपर भेंडी एकदम नादगुळा भेंडी एकदम नादगुळा काय भाव दिली पाहुणे 200 रुपये काढले 200 रुपये नाही हटणार कधी कधीच हटणार नाही बरी मग 200 वापणार 200 वापणार नाही त्या दिवशी पण 200 शेवट 200 वापरले मग शेवटपर्यंत थांबले भाऊ पण 200 रुपयांनी भेंडी अजिबात नाद नाही करायचं डायरेक्ट वाटका भाव राहतो डायरेक्ट
300 रुपये बरवीरचे पाहुणे हा बरी बरवीरचे आणि 200 रुपये भेंडी झाली त्यांची भेंडी पण एवढी भारी आहे का नादच नाही भेंडीचा 200च्या खाली विकणार नाही बाबा हो कढीचं एकदम कवळी नादच नाही इकडे बा लुसलुशीत भेंडी एकदम नाद कुळा 200 रुपये झाली भेंडी मंडळी 150 रुपये आजच पुढा डायरेक्ट 200 रुपये 200 नाद नाही ओके सुंदर अशी गवारी एकदम भारी काय भाऊ काढली बाबा गावात 150 रुपये खाली 150 रुपये असं कुठले पाहुणे चाकोऱ्यावरून आली आहे का बेल चाकोर त्र्यंबक मधली आणि चवळी काय भाव काय 200 रुपये असं चवळी 200 रुपये का 200 रुपये जाई ना हा 200 रुपये असं एकदम सुंदर अशी चवळी 200 रुपये झाली काढली चवळीची आणि गवाराची 150 रुपये झाली काढली बरं का गावठी गवार नाही हायब्रिड सुरती गवारी असं परवडत आहे का बाबा परवडत नाही परवडतो नाही परवडत ना लय अवघड आले मध्ये एवढं एक शेम पुडायची परवडत नाही ना पण आता काय करायचं ठेवून उपयोग नाही ना ते चाक चालू ठेवायला लागेल हा सात चालू ठेवायची बा एवढंच ओके चालतंय काही विषय हा कुरमुऱ्यावाल एकदम भारी काय भाव काढला कुरमुऱ्यावाल भाव तसं 450-450 रुपये भाव चालू मार्केटला 400-450 रुपये चालू आहे का चालू आहे मार्केटला पण आपल्याकडे आजची परिस्थिती अशी हा आजची परिस्थिती सांगा मला परिस्थिती अशी आहे हा पाहून निघून जाते विकत घेतलीच नाही कोणी असं पाऊन निघून जाते पण घेईन मागते 800 रुपये मागते असं मग एकंदरीत लेवल काय भाऊ लेवल समोरची पाहिली मी हा 350-400-450 रुपये लेवल आहे असं 350-400 पर्यंत लेवल आहे भाऊ असं एकंदरीत पण आज घ्यायला जरा नाटक करू राहिले नाही जाम झाले ते आता ते काय करावं कवर मारी आता आम्ही उन्हामध्ये तुला तर माहिती चांगलं असं चालतंय चला अशा पद्धतीने कुरमुऱ्यावाल्याची बाजार आहे 350-400 रुपये ओके काय मकाची काय लेवल काढली आज मकाची लेवल काय 150 रुपये आता गोणी 150 रुपये गोणी एवढी मोठी गोणी किती किलो 40 किलोची गोणी 40 किलोची गोणी आणि 3 कॅरेट मोकळे बसतात 3 कॅरेट मोकळे बसते आणि खाली 150 रुपयाला सांगितलं खाली 150 रुपये असं काय करावं मका लावावं का नाही मग मी काय मजा नाही सीट पण लावण्यात मजा नाही नाही ना चांग बाकीचा माल दिला का काही कुटी नाही तर मग एक काम केलं तर याची कुटी करून काय लागली ते तरी बरं नाही ना म्हणत्या कुटीला म्हणत्या मजा लवकर लागत्या गोडपा नाही हा का असं काय मजा नाही आणि कंपनीवाले पण काय हलक्यात घेते 7-8 रुपये काय ते पण 6 रुपये परवडत 6 रुपयांनी परवडत नाही बॉस अवघड आली एकंदरीत मकाची बरोबर काय मजाच नाही कुठले पाहुणे तुम्ही आम्ही चांदवडचे आहे का चांदवडवरून आले तुम्ही हो बरंच लांबून आले मका घेऊन मग आता काय करणार त्यात अशी बाजार म्हणल्यानंतर थोडस अजून वाटलं 2 रुपये भेटतील एवढे लांब जाऊन पण आता नाही भेटले आता त्याच्यात काय बोलणार आपण हा ना थोडंसं अवघडच आहे बरं का मका एवढं लांबून घेऊन यायची आणि इथं कवडी मोल भावात विकणं म्हणजे अक्षरशः थोडंसं वाईटच वाटत आहे त्या गोष्टी त्या गोष्टीचा वाट ठीक आहे चालतंय एकदम सुपर अशी कोबी आहे तुम्हाला सांगा तुला एकदम सुंदर अशी कोबी काय भाव चाललाय कोबी 70-80 रुपये कोबी चालली असं एकदम सुपर माल 70-80 रुपये कोबी चालू आहे हलका 50-60 रुपये कुठले पाहुणे सय्यद पिंपरीचे आहे का काय सांगाल तुम्ही 2 शब्द बोलत होते सांगा एवढ्या टेम्परेचर मध्ये शेतीच्या कोणत्याही मालाला मार्केट बरोबर आहे एवढ्या टेम्परेचर 100% वाईट परिस्थिती कांदा असो टमाटे असो वांगा असो कोणत्याच मालाला बघा पालक 5 रुपये विकू राहिले पालक 5 रुपये विकू राहिला एवढी वाईट परिस्थिती अरे बा एवढ्या 40+ टेम्परेचर हा ना अवघडच आहे वाईट आहे आणि तुम्ही ते पाना नायलनच्या द्वारेंचे त्याचे सगळ्यांचे 200 प्लस झाली नायलन प्लॅस्टिक 5 रुपयाची 7 रुपयाला 10 रुपयाची नाही मला एक कळत नाही काही मोदी सगळं तिकूनच आयात करीतो का काय महाराष्ट्रात काही होत आपल्या भारतात काही होतच नाही का? आपल्या भारतात काही पिकतच नाही का सगळं युद्धाचे परिणाम इथंच मग आणि सगळा भोग आपल्याला शेतकऱ्यालाच भोग राहिला सगळा काय सगळं बोगस मग म्हणजे प्लास्टिक पिशवी विकणारा माणूस त्याचा रेट वाढून बसला बरोबर आहे का नाही? त्याचे सगळ्याचे परिणाम फक्त युद्धाचे दाखवते युद्धाची दाखवी द्या म्हणजे सगळं तिकूनच येतं सगळं काही तिकडे. तिकडे जात नाही मग मोदीला पालकाची भाजी खाऊ घाला अशी परिस्थिती मोदीला पालकाचे बजेट खाऊ घाला एक नंबर कांदा बघा ना काय टॉपचं कांदा. बरोबर कांदा एवढा भारी कांदा आहे एकदम सुपर असा कांदा आहे काय सांगावं या कांदा सांगा बरं तुम्ही एवढा भारी कांदा आहे आणि
आणि अशा पद्धतीने बाजार येते कांद्याची. काय बाजारी कुणाली कांदा 200 रुपये जाईल. काय परवणार 200 रुपये जाईल सांगा बरं. एवढ्या टेम्परेचर मध्ये कांदा काढायचा आहे तुम्ही एकदा म्हणजे पोळीत लागायला लागली कांदे. हा का पोळीत कांदे लागायला लागले. मग त्यात पाऊसही होईल ना. पाणी होईल पाणी होईल. मग पाऊस झाल्यानंतर मग कांदा टिकत नाही ना. माणसं इकडून एवढं राहू द्यायचं का घेऊन जा हात लगेच. हा ना काढायची हे काय करत मग एवढं टेम्पो कांदे काढेल. नाही काढू शकत. लय अवघड हाल आहे शेतकऱ्याची आणि त्यात मार्केट नाही. मार्केट नाही सगळ्यात महत्वाचं. शेतकरी कसंही माल पिकू शकतो. बरोबर. पण मालाला बाजार पाहिजे. हे महत्वाचं. मालाला बाजार पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाजार जर असली ना फुलवर एकदम बेभाव चालू आहे. 20 रुपये झाले. मग 20 रुपये साडी झाली. फुलवरचा भाव आहे 50-60 रुपये. अशी परिस्थिती एकंदरीत वाईट वाईट एकदम वाईट आहे. चालतंय काय विषय सगळ्यांचे पर्यंत फक्त युद्धाचे बरं. युद्धाचे सगळी काय जळ लागली ते फक्त युद्धाला जळ लागली. बाकी काही काहीच जात नाही. सगळं तिकडून येतं. सगळ्यात तिकडूनच येत हा, अवघड आहे. झेंडू काय भाव काढला झेंडूचा 200 रुपये जाळी. 200 रुपये झाली झेंडूची. असं एकदम सुंदर असा झेंडू आहे. 200 रुपये झाली काढली झेंडूची बरं का. लक्षात राहू द्या 200 रुपये झाली झेंडू. बाजार वाढली झेंडूला. एकदम सुंदर अशी मिरची आहे. काय भाव काय बाजार आहे आज मिरचीची. एवढे तर चालू आहे आम्ही हा बाजार काय एकंदरीत काय मागितले मी नाही का. काय भाव काढली काय भाव काढली असं पण तुम्ही काय भाव सांगा. सांगायला काय 250 रुपये 250-300 रुपये एकंदरीत लेवल आहे. असं कुठले पाहुणे मालुंजाचे माणसं आहे. आणि टमाटा काय लेवल का 350 रुपये. हो 350 रुपये लेवल आहे टमाटे. हातची बाजार चांगली जरा टमाटे. चालतंय काही विषय. लसूण काय भाव काढला 1000 रुपये 1000 रुपये कॅरेट का. असं लसणाचं 1000 रुपये कॅरेट आहे. 1000 रुपये नाद नाही. एकदम मस्त. आणि वाल वालाला विचारी ना परत नाही लावणार गाव शेतकरी वाल. नाही. लय जपून पाऊल टाकेल वाल लावायला. मग कुठले पाहुणे वाघाडचे असं वालाला अजून कुणीच विचारी ना. कोणता वाल म्हणते पापडीवाल ही अशी परिस्थिती आहे आजची वालाची बरं का. या पापडीवालाची काढला गेवड्याचा 300 रुपये कॅरेट. त्र्यंबकच्या पाहुणे गेवडा 300 रुपये झाली चालू आहे. एकदम सुंदर असा गेवडा आहे. एकदम भारी भोपळा आहे. कुठले बाबा किल्लोळी असं काय भाव काढला भोपळ्याचा 100 रुपये झाली. 100 रुपये झाली भोपळा. आजचा बाजार भाव 100 रुपये झाली. येस आलो 1 मिनिट फक्त 1 मिनिट आलो. डॅमचा आहे तुम्ही पाहिलं का. डॅमचा सुंदर असा डॅमचा काय भाव काढला डॅमचा 400 रुपये झाली. 400 रुपये झाली डॅमचा. एकदम सुपर माल. चिपा काय सुपर मिरची. कोणती मिरची फ्राय मिरची काय भाव काढली 350 रुपये. असं फ्राय मिरचीला हाय बार का बाजार. चांगली बाजार आहे. 350 रुपये नवा माल आहे. व्हायरस 600 रुपये एवढं व्हायरस करायला असं किती सिमोडी सारखं जर औषध मारलं औषध जर त्याला द्यायचं 900 रुपयाचं ते काय परवडत आहे. असं नाही हे सुद्धा लय महत्वाचं आहे. बाजार भाव तर चालूच आहे. तरी बाजार भाव तर चालू आहे. चार दिवसांनी आणि रोकडा नंतर म्हणले तर एकदम बरेच प्रॉब्लेम पण आहे बरं का. शेतकऱ्याचा माल कमवणं सुद्धा त्याला थ्रिप्स वगैरे सगळ्याच गोष्टी. किती खर्च झाला आतापर्यंत. खर्च किती झाला त्या मिरचीला पुढे हो तरी अंदाज भाव पुढे नाही ना तुम्ही 20-25 जाळ्या निघाल्या 1 बिघ्यामध्ये त्याला कमी 10,000 झाले तर 5,000 त्याला लिक्विडच सोडायला लागेल. 10,000 झाले तर 5,000 रुपयाचे औषध खत सोडायला सोडावं लागेल. त्याच्यात काय मजुरी ते येऊन सब सारखंच झालं. आजच्या मिळतीला ही गाडी कमीत कमी 700 रुपये जायला पाहिजे. 700 रुपये गेल्यानंतर परवडणारी शेतकऱ्याला अशी हाली. कुठले पाहुणे तुम्ही सैद पिंपरीचे डिकले. ओके चालतंय. गावठी गवार एकदम सुपर अशी गवार आहे. काय भाव काढली गवार आज 350-400 रुपये गावठी गवार. थोडी रिवर्स मारली मग म्हणजे बाजार चांगली होती गावठी गवारला बॉस. 350-400 रुपये चालू आहे गावठी गवार बरं का. आजचा रेट आहे. कुठले पाहुणे
आंबेगणचे पाहुणे बाई सगळे मंडळी आंबेगणचे सगळे आंबेगणचे आहे का? अच्छा बाकी साडगावची असं कोणाचा आहे माल कोणाचा आहे? असं पाहुणे किती जागा कुठे तुम्ही? 15 दररोज का? किती माणसं राहते का आम्हाला? 12-13 माणसं. काय रोज आहे त्यांना? 300 350 रुपये रोज आहे. परवडत आहे का? 350 रुपये रोज आहे आणि 12 माणसं दररोज राहत्या कामाला. काला फक्त हा ही गवार खुडायला तेवढा त्रास आहे शेतकऱ्याला आणि त्याच्यामध्ये अशी बाजार मांडल्यानंतर शेतकऱ्याला परवडत नाही हो. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे कधी अवघड आहे. एकदम सुपर असा टमाटा आहे. कोणती व्हरायटी पाहुणे? अथर्व आहे का? काय रेंज काढली आज अथर्वची? 250 पाहुणे 300 अथर्व. कुठले पाहुणे? माळसाकुर. तुम्ही हो मुकण्याचे आहे का? काय घेऊन आले आज तुम्ही? भेंडीची काय बाजार आहे भेंडीची? भेंडी मागाय 100 रुपये. 100 रुपये. अरे लय अवघड आहे. ते बरबीरचे पाहुणे 200 रुपयांनी विकू राहिले. हा त्यांची भेंडी पण एकदम लुसलुशीत एकदम मस्त. आपली चांगली पण मग लेट झालं जरा. असं लेट झाले का? असं ठीक आहे चला चालतंय. एकदम सुपर असं वांग आहे. कोणतं वांग आहे बाबा? मॅगना. काय 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 बाजार काढली वांग्याची? 150-200 रुपये. 200 रुपये जात आहे ना? आजच गेलं ते गेलं पाहिजे. लय गरजेचं आहे शेतकऱ्याला 2 पैसे घडणं लय गरजेचं आहे. 200 रुपये जात आहे मग काही हरकत नाही. आनंदाची गोष्ट आहे आजची बरं का. 200 रुपये वांग जात आहे. 150-200 रुपये बाजार आहे वांग्याची. कुठले पाहुणे? नांदगावचे आहे का? असं बरं चालतंय मग. चवळी एकदम सुंदर अशी चवळी. काय भाव काढली पाहुणे चवळी? 110 रुपये. 110 रुपये का? असं कुठले पाहुणे? शिवणगावचे. 110 रुपये. 110 रुपये चवळी. असं आजचा रेट 110 रुपये चवळी. परवडते 110 नाही परवडत पण आता कोणी घेईल त्याला तर मग याची 110 चला बरं आहे बा. असं अजून काय घेऊन आल ते? काकडी काय भाव काढली? 380 रुपये. 380 रुपये. काकडीची बाजार जरा सुधारली बरं. नाही मार्केट डाऊन आहे पण माल पाहून मार्केट. असं तुमची कोणती व्हरायटी? समृद्धी होती का? समृद्धीला चांगली बाजार आहे बरं का आणि काकडी पण चांगली आहे. असं तर त्यांची काकडी आज 380 रुपयांनी विकली. समृद्धी होती आणि चांगली काकडी होती बा. असं सुंदर असा माल होता. चालतंय. एकदम सुपर अशी फुलवर आहे एकदम सुंदर. कोणती व्हरायटी पाहुणी? 764 आहे का? असं चांगला आहे ना माल. चांगला आहे तुमचा. थोडा पिवळा पडला आता टेम्परेचरमुळे थोडा पिवळा पडतो. ऊन लई लागत आहे. आणि काय काय रेंज काय आज फुलवरची? 50-60 रुपये वजा का? असं अवघड आहे. कुठले पाहुणे? लवीचे आहे का? असं फुलवरची बाजार आहे 50-60 रुपये बरं का. जसा माल आहे म्हणजे त्यांचा माल पण चांगला आहे. उन्हाने जरा थोडा पिवळा पडलाय त्याला काय करू शकत नाही आपण. चालतंय. एकदम सुपर असा बटाटा आहे आणि 3 प्रकारचे बटाटे तुम्ही इथे पाहू शकता. 3 प्रकारचे बटाटे या ठिकाणी. हे बघा काय 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 रेंज काढली बटाट्याची? 250 रुपये हा काढला. 250 रुपये. हा 150. तो 150 100. आणि तो 100 रुपये. असं आहे. कुठले पाहुणे? साकूरचे आहे का? असं बरी का बाजार बटाट्याला? बरी नाही ना बाजारच नाही. बाजार नाही. अशा बाजारमध्ये नाही परवडत का हो? नाही. किती खर्च झाला तुम्हाला बटाट्याला? त्याचं भांडवल वसूल नाही झालं. असं जेव्हा बिये लावलं होतं बटाट्याचं मग बटाट्याचा बियाणं काय कट्टा होता त्याचा? 1400 रुपये क्विंटल होतं म्हणजे 700 रुपये कट्टा. 700 रुपये कट्टा. असं आज जातोय तो 500 रुपये. आज 500 रुपये चालू आहे असं अवघड आले बटाट्याचे सुद्धा बरं का. या वर्षी ना जे बटाट्याचे शेतकरी होते ते सुद्धा अतिशय हवालदिल झालेले. कारण बटाट्याला पाहिजे ती बाजारच नाही. तुम्ही फक्त खताचं नियोजन आपलं बेण्याचं केलं नियोजन. त्याच्यात शेणखत हा नाही ते तर आहेच ना. मग मी तुम्ही मला घरातून पैसे नाही मला सांगा तुमचा खर्च किती झाला एकरी? अहो एकरी ना 50,000च्या वर खर्च आहे. बरं 50,000च्या वर खर्च झाला. तेवढे वसूल झाले का? 20-30 हजार रुपये फक्त. नाही उन्हात उभं राहून अवघड आहे बरं का. मग सोपं नाही. अशी बाजार असल्यानंतर नाही शक्य पॉसिबल. चालतंय. कुठले पाहुणे? पिंपळगाव साकूर. ओके. तंडुळे काय बाजार आहे तंडुळ्याची आज? 400-500. थोडी कमी झाली. कमी झाली बरं का मार्केट. 400-500 रुपये तंडुळे झाले. तंडुळ्याची जाळी. ओके चालतंय.
कुठले पाहुणे सरा काय भाव गेली 90 रुपये गेले 90 रुपये फुलवर पाहुणे काय भाव गेली 120 रुपये कोणती फुलवरी 764 100 गेलं 100 काय भाव गेली का फुलवर 70 रुपये मला होता म्हणून असं कुठले पाहुणे भुसे भुसे असं 70 रुपये काय भाव गेली? 70 रुपये ती पण 70 का असं 70 रुपये फुलवर 90 रुपये अक्षरा 90 रुपये फुलवर 100 रुपये कोणी शेतकरी काय भाव गेली 100 ही काय 100 रुपये कोणत्या कंपनीत ही काय अक्षरा ओके बाबाच्या कंपनीचं पाहुणे काय भाव गेली 80 रुपये कुठले पाहुणे ओझरचे 80 रुपये फुलवर काय म्हणता कुठले पाहुणे तुम्ही पिंपळगाव खामचे काय म्हणते फुलवरची बाजार काय म्हणते आज बाजार आहे त्याची नाही मार्केट एकंदरीत काय भाव असं 120 पर्यंत किती पासून स्टार्ट आहे 50 पासून 50-60 पासून स्टार्ट आहे तर 100-125 पर्यंत आहे असं तेवढं लागते नाही 700 गेला तरी 100च लागते तेवढ्या लागते नाही भाऊ 10-20 रुपये कमी होत्या हे बघा शेतकऱ्यांनी लक्षात घ्या का ज्यावेळेस निलावामध्ये बाजार होतो आणि त्यावेळेस फुलवरची पट्टी आपण बघतो तर त्याच्यामध्ये 100% माल बघून 10-15 रुपये 10-20 रुपये कमी होतात हे प्रत्येक शेतकऱ्याने याची नोंद घ्यायची त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची दखल सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यायची बरोबर ना पाहुणे ओके धन्यवाद